विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेची भांडवल उभारणीची हे बघितली होती साधनं. त्याच्यामध्ये अंतर्गत साधनं आणि बाह्य साधने पाहिली होती. आता आपण अ, सहकारी संस्थेसाठी जी भांडवल उभारणी आहे त्याच्यामध्ये बाह्य साधनांमध्ये आपण मागच्या वेळेस बिगर सभासदांच्या ठेवी बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण चालू ठेवी, नंतर मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवी अशा प्रकारच्या आपण सगळ्या ठेवी पाहिल्या होत्या आणि आता आपल्या आणि इतर ठेवी असं आपण बघितलं होतं. आणि आता आपण आपला जो पुढचा भाग आहे बाह्य साधनांमधला कर्ज व अग्रिम हे पाहणार आहोत. तर कर्ज व अग्रिम म्हणजे काय, की सहकारी संस्थांना व्यवसायासाठी कर्ज व अग्रिमे या मार्गाने भांडवल उभारणी भांडवल उभारणी करताना त्यांना सहकारी संस्थेला बँक किंवा इतर सहकारी ज्या पतपुरवठा सहकारी संस्था आहेत त्याच्यानंतर तुम्ही ICICI बँक, कॅनरा बँक म्हणजे मिक्स्ड बँक, शेड्यूल्ड बँक, नॅशनल बँक, इंटरनॅशनल बँक अशा प्रकारे तुम्ही कर्ज घेऊ शकता. मग तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला सहकारी संस्थेचं काम करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस पहिलं अंतर्गत साधनांमध्ये कसं आहे, की तुम्ही स्वतः सभासद असता आणि तुम्ही स्वतः सहकारी संस्थेला पैसे देता. पण कर्ज व अग्रिमे म्हणजे तुम्ही जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत, ज्या कर्ज देतात, तुम्ही त्यांच्याकडून कर्ज मागताय. मग ती कर्ज तुम्ही मध्यम मुदतीची व दीर्घ मुदतीची कर्ज तुम्हाला मिळू शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, शासन तुम्हाला संस्थांना किती भांडवल लागतं, म्हणजे किती कर्ज पाहिजे तुम्हाला ते बघितलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्ही कर्ज घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, भारतीय औद्योगिक विकास बँक असेल, राज्य वित्तीय महामंडळ असेल, जीवन विमा निगम अशा ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या हे आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, इथून तुम्हाला कर्ज मिळू शकतं. हे आहे कर्ज व अग्रिमे. आणि कर्ज व अग्रिमे बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था बघितलेल्या आहेत. गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, सूतगिरण्या, साखर कारखाने. मग यांना जेव्हा कर्जाची गरज लागते, तेव्हा त्यांना कर्ज कुठून मिळतं, तेव्हा त्यांना हे जी मी तुम्हाला आता उदाहरणं दिली, जीवन विमा बँक, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, इथून त्यांना कर्ज मिळतं. हे आपल्याला कर्ज व अग्रिमेमध्ये आपल्याला दिलेलं आहे. पण या व्यतिरिक्त पण आपली जर ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्था असेल, तर आपल्याला या सहकारी संस्थांना राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट या बँकेतून तुम्हाला काय मिळतं, कर्ज मिळतं. म्हणजे हे आपलं झालं पहिलं कर्ज व अग्रिमे. तर ह्या कर्ज व अग्रिमेमध्ये आपल्याला कर्जाचा जो पुरवठा करायचा असतो तो मुदतीनुसार असतो आणि त्याच्यामुळे त्याचे कर्जाचे सुद्धा 3 प्रकार पडलेले आहेत. कशामध्ये? कर्ज व अग्रिमेमध्ये. म्हणजे आपण ज्यावेळेस सहकारी संस्था म्हणून कर्ज घेतो बँकांकडून, जीवन विमा निगमकडून किंवा नाबार्डकडून म्हणजे राष्ट्रीय कृषी बँकेकडून, तर आपल्याला कशा प्रकारचे कर्ज मिळतं, तर त्याचे आपल्याला 3 प्रकार दिलेले आहेत. बघा आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारांमध्ये आपला जो पहिला प्रकार आहे, तो आहे अल्प मुदतीचे कर्ज. आता अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे कोणतं? तर जे कर्ज 3 महिने ते 15 महिन्यापर्यंत तुम्ही घेता कालावधीसाठी सहकारी संस्थांना दिलं जातं, ते कर्ज आहे अल्पमुदतीचं कर्ज. मग अल्पमुदतीच्या कर्जामध्ये शेतकऱ्याला शेती खर्चासाठी शेतीची मशागत, बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी त्याला जे कर्ज लागणार आहे, त्या गरजा त्याच्या भागवल्या जातात या अल्पमुदतीच्या कर्जातून. आता साधं उदाहरण घ्या, पावसाळा आलेला आहे आणि आता आपण कोरोनाचंच उदाहरण घेऊया आणि या कोरोनाच्या काळामध्ये पावसाळा आपला जूनमध्ये पावसाळा जो सुरू होणार असतो, तर आपली मेमध्येच पेरणी सुरू करतात आपले शेतकरी. मग या पावसाळ्यामध्ये आपल्या मार्चपासूनच आपल्याकडे लॉकडाऊन चालू झालेलं. मग अशा वेळेस त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे पैसे कुठून येणार? तर मग ते आपल्या हे ज्या मी तुम्हाला ज्या आता ज्या बँक सांगितल्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नंतर जीवन विमा योजना, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, इथून तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल, तर तुम्ही अल्पमुदतीचं कर्ज घेऊ शकता. म्हणजे कशासाठी? तर आता बाबा मार्चमध्ये पण आमचा काही धंदा झालेला नाही आहे, एप्रिलमध्ये काय पण नाही झाला.
मग मेमध्ये तुम्ही यांच्याकडून बियाणे, खतासाठी कर्ज घेऊ शकता आणि तुम्ही तुमची पेरणी करू शकता. तुमची पेरणी थांबणार नाही याच्यासाठी. म्हणजे काय झालं, हे अल्पमुदतीचं कर्ज झालेलं आहे. मग या अल्पमुदतीच्या कर्जामध्ये शेतमालामध्ये खरेदी विक्री संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, सेवा सहकारी संस्था इत्यादींना ह्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, या अल्पमुदतीच्या कर्जाची पुरवठा करतात. हे झालं अल्पमुदतीचं कर्ज. दुसरा जो आपला कर्जाचा प्रकार आहे तो आहे मध्यम मुदतीचे कर्ज. तर मध्यम मुदतीचं कर्ज म्हणजे कोणतं? तर ज्या कर्जाची मुदत 15 महिने ते 5 वर्ष इतकी असते, अशा कर्जास मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हणतात. शेतकऱ्याला शेतजमिनीची सुधारणा करणे, विहिरीसाठी जनावरे खरेदी करणे, शेती व यंत्रे खरेदी अशा खर्चासाठी त्याला मध्यम मुदतीचं कर्ज दिलं जातं, जे तुम्ही 15 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत तुम्ही फेडू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला आता समजा बैलजोडी विकत घ्यायची असेल किंवा आपल्याला साठी विहीर खोदायची असेल, तर अशा वेळेस तुम्हाला जी कर्ज लागणार आहे ती आहे मध्यम मुदतीची कर्ज. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अशी कर्ज उपलब्ध होतात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना अशी कर्ज देतात. हे झालं आपलं मध्यम मुदतीचे कर्ज. त्याच्यानंतर आपला पुढचा जो प्रकार आहे तो आहे दीर्घ मुदतीची कर्ज. तर दीर्घ मुदतीची कर्ज म्हणजे कोणती? की जी कर्जे 5 वर्ष ते 25 वर्षे इतक्या कालावधीसाठी दिली जातात, त्याला म्हटलं जातं दीर्घ मुदतीची कर्ज. मग दीर्घ मुदतीची कर्ज तुम्हाला कशासाठी लागेल ॲज अ फार्मर म्हणून? तर तुम्हाला जमिनीत कायमस्वरूपी सुधारणा करायची असेल, तुम्हाला जर काही खर्चिक यंत्रसामग्री घ्यायची असेल, उदाहरणार्थ ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तर ट्रॅक्टरला आपल्याला कमीत कमी लाखोंमध्ये किंमत आपल्याला लागेल. मग त्यासाठी आपण दीर्घ मुदतीचं कर्ज घेऊ शकतो. अशी कर्ज राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून दिली जातात आणि बँकाला ही कर्जे राज्य सहकारी किंवा रिझर्व्ह बँक देते, तेव्हा ह्या बँका तुम्हाला कर्ज देतात. हे झाले आपले 3 प्रकारचे कर्ज: अल्पमुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीची कर्ज. त्याच्यानंतर आपला तिसरा जो प्रकार आहे तो आहे कर्ज रोख्याची विक्री, म्हणजे इंग्लिशमधून इश्यू ऑफ डिबेंचर्स. आता मी हे एस-पीमध्ये पण शिकवते 11वीला, जे 11वी-12वी तेच तुम्हाला आले, फक्त तुमचं मराठीतून आहे. मग आता कर्ज रोख्याची विक्री म्हणजे काय? तर सहकारी संस्थांना ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देतात, तेव्हा त्याला म्हणतात कर्ज व रोखे. म्हणजे उदाहरणार्थ, मला माझे पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर मग मी काय करणार? मी अशा सहकारी संस्था शोधणार की ज्यांना कर्जाऊ रकमेची गरज आहे. म्हणजे ते डिबेंचर्स त्यांनी जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, भाग भांडवल गोळा करताना आपण काय करतो? आपण शेअर्स विकायला काढतो, मग सभासद शेअर्स घेतात आणि मग ते संस्थेचे मालक होतात आणि त्यांना डिव्हिडंड मिळतं. तर आता हे जे कर्ज रोखे आहे, आता हे कर्ज रोख्याची विक्री सहकारी संस्था कशी करते? सहकारी संस्था पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देते की आमच्या सहकारी संस्थेला कर्जाऊ भांडवल पाहिजे, तर ज्यांना डिबेंचर्स विकत घ्यायची असते ते त्यांनी घ्यावेत. आता भागाची जी रक्कम असते ती खूप छोटी असते, ₹10, ₹5 अशी असते. पण कर्ज रोख्याची किंमत ही मोठी असते, ती ₹100 असेल किंवा ₹200, ₹150 अशी कर्ज रोख्याची विक्री असते. मग ही कर्ज रोख्याची जेव्हा विक्री करायची असते, तेव्हा सहकारी संस्था जी लोक त्यांना पैसे देणार आहेत त्यांना हे डिबेंचर्स विकत देतात, म्हणजे कर्जरोखे विकत देतात आणि सहकारी संस्था स्वतः लिहून देते, लेखी कबुली देते की आम्ही तुमच्याकडून ही रक्कम कर्जाऊ घेतलेली आहे. आणि मग हे जे कर्जरोखे आहे, हे कर्ज घेतल्याची कबुली देणारी पावती असते. मग तुम्ही काय करता, जे तुम्हाला कर्जाऊ रक्कम देतात त्यांना तुम्ही हे डिबेंचर्स देता, त्यांना लेखी लिहून देता की तुमच्याकडून आम्ही कर्ज घेतलेलं आहे. आणि कर्जरोखे म्हणजे संस्थेने आपल्या सही सिक्क्यानिशी स्थिर किंवा अस्थिर मालमत्ताचा बोजा निर्माण करून अथवा बोजा निर्माण न करता तुम्हाला ती कर्जाची हमी देतात. उभारलेला कर्जाचा दस्तऐवज म्हणजे कर्जरोखे. आता बघा, भाग भांडवल आणि कर्जरोखे याच्यामध्ये खूप फरक आहे. भाग भांडवल म्हणजे एक भागाची किंमत ही दर्शनी किंमत ही ₹10 असते, ₹5 असते. कर्जरोख्याची एक दर्शनी किंमत ही ₹100 किंवा ₹150 असते. आणि भाग भांडवलावरती तुम्हाला काय दिलं जातं? लाभांश दिला जातो. आणि कर्जरोख्यावरती तुम्हाला व्याज दिलं जातं, कारण ती रक्कम त्यांची कर्जाची रक्कम आहे. आपल्याला काही कालावधीनंतर त्यांना त्यांचे पैसे परत करायचे आहे. दीर्घ मुदतीचे भागभांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था कर्जरोख्याची विक्री करू शकतात. त्यांना जर कर्जाऊ पैसे पाहिजे असेल
तर सहकारी संस्था कर्जाऊ त्यांना पैसे देऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं ते कर्जाऊ पैसे घेऊ शकतात सहकारी संस्था. ज्या संस्थेला पैशाची गरज आहे ती. कारण भागभांडवल गोळा करून आपण पैसे गोळा केले, पण आपल्याला जर संस्था मोठी करायची असेल, संस्थेला एक्सपांड करायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला कर्जाऊ रकमेची गरज आहे. त्यावेळेस आपण कर्जरोखे मार्केटमध्ये विकायला काढतो. आता याच्यामध्ये कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी राज्य सरकार व रिझर्व्ह बँक आपल्याला राज्य सरकार व रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. आणि कर्जरोखधारकांना त्यांचा अधिकार नसल्यामुळे ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. बघा, जे भागभांडवल खरेदी करतात ते आपल्या सहकारी संस्थेचे मालक असतात, पण जे कर्जरोखी खरेदी करतात ते संस्थेचे मालक नाहीत, ते आपले कर्जदार आहेत. आपण ते ते आपल्या सहकारी संस्थेमध्ये जेव्हा आपल्याला व्यवस्थापन समितीची काही कामं असतील, तर ती कामं करताना ते हस्तक्षेप करू शकत नाहीत, ते त्याचे निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना तो अधिकार नाही आहे. कोणाला? कर्जरोखे जे आपल्याला देतात त्यांना. तर बघा, याच्यामध्ये सहकारी संस्थेला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तरी कर्जरोख्याची नियमित दराने व्याज दिले जाते. बघा, आता समजा आपल्या संस्थेला एखाद्या वर्षी नफा नाही झाला, तर तुम्ही तुमचे जे मालक आहेत सहकारी संस्थेचे म्हणजे सभासद, त्यांना जर तुम्ही लाभांश नाही दिला तरी चालतो. पण हेच आपल्याला कर्जरोख्याच्या बाबतीत करता येत नाही. त्यांना जर आपण ठरवलेलं आहे की आपण त्यांना महिन्याला व्याज देणार आहोत, तर तुम्हाला त्यांना महिन्याला व्याज द्यावं लागेल. आणि तुम्ही जर ठरवलेलं आहे की त्यांना 3 मंथ्स किंवा 6 मंथ नंतर तुम्ही व्याज देणार आहात, तर तुम्हाला त्याप्रमाणे त्यांना व्याज द्यावं लागेल. तुम्हाला नफा हो नाहीतर नाही हो. नाही झाला तर तुम्हाला एक्सक्यूज नाही आहे, तुम्हाला त्यांची व्याज द्यावंच लागणार आहे. म्हणजे हा फरक आहे बघा, भाग भांडवल आणि कर्जरोखे. आणि आपल्याला परीक्षेला सुद्धा हे होतं भाग भांडवल आणि कर्जरोखे आत्तापर्यंत, पण आत्ता आहे की नाही हे आपल्याला आता पुढे कळेलच. तर त्याच्यामध्ये बघा, नंतर साधारणपणे मोठ्या संघ व शिखर सहकारी संस्था कर्जरोख्याची विक्री करतात. प्राथमिक सहकारी संस्था या क्वचितच म्हणजे कर्जरोखे करतात. ज्या संस्था जास्त मोठ्या असतात ना, ते कर्जाऊ पैसे घेतात. पण ज्या छोट्या असतात, प्राथमिक लेव्हलला ग्रामीण पातळीवरच्या ज्या सहकारी संस्था आहेत, ते कर्जरोखं विक्रीला ठेवत नाहीत. त्यांच्याकडे ती सोय नाही. त्याच्यानंतर कर्जरोखे हे सहकारी संस्थेने कोणतेही मालकी हक्क सांगत नाहीत. जे लोकं कर्जाऊ पैसे देतात, ते संस्थेवरती कुठलाही त्यांचा मालकी हक्क नसतो. ते फक्त कर्जदार आहेत आणि आपण त्यांना फक्त काय देणार आहोत? महिन्याला व्याज देणार आहेत किंवा तुम्ही जी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्यांना व्याज द्यायचं आहे. हे झालं कर्जरोखे. त्याच्यानंतर चौथा जो आपला पॉइंट आहे बाह्य साधनांमधला, तो आहे सरकारी अनुदान व मदत. बघा, राज्य शासन राज्यातील सहकारी संस्थांना अनुदान व आर्थिक मदत देऊन सहकार्य करीत असतो. राज्य सरकार व केंद्र सरकार सहकारी संस्थेचे भाग विकत घेऊन भाग भांडवलात सहभागी होत असतात. सामान्यपणे सहकारी संस्थेच्या स्थापना काळात जागा खरेदी करता यावी व स्वतःची इमारत बांधता यावी यासाठी राज्य शासन तुम्हाला अनुदान देतं. म्हणजे काय करतं? तुम्ही ज्यावेळेस भाग विक्रीला काढतात तेव्हा राज्य शासन तुमचे भाग खरेदी करतं. संस्थेचे तुमच्या थोडेफार 25% 35% ते मालक होतात आणि तुम्हाला ज्यावेळेस संस्था मोठी करायची आहे, संस्थेची इमारत बांधायची, त्यावेळेस तुम्हाला ते मदत करतात. त्यालाच म्हणतात सरकारी अनुदान व मदत. आता बघा, आपल्या ह्या ज्या शैक्षणिक सहकारी संस्था आहेत, यांना सुद्धा सरकारचं अनुदान व मदत मिळत असतं. मग ग्रामीण आणि तालुका पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना देखील शासन आर्थिक मदत करत असतं आणि या सहकारी संस्थाला मिळालेल्या अंकेक्षण वर्गानुसार शासन त्यांना मदत करत असतं. आता प्रत्येक सहकारी संस्थेला एक अंकेक्षण झाल्यानंतर एक वर्गीकरण दिलं जातं. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग. तर अशा प्रकारे शासन ज्यावेळेस त्यांचं वर्गीकरण करतं त्याप्रमाणेच त्यांना अनुदान दिलं जातं. आता आपलंसुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार कराल तर प्रत्येक शाळा आणि कॉलेजेससुद्धा अनुदान हा त्यांचा रिझल्ट किती लागतो त्याच्यावर दिलेलं असतं. तर ह्याच्याप्रमाणे अशा प्रकारे हा आपला झाला सरकारी अनुदान व मदत. आणि सरकारी अनुदान व मदतमध्ये राज्य सहकारी संस्थांना प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने अर्थसहाय्य करीत असतं. आणि सहकारी संस्थाच्या भागभांडवलाची खरेदी, कर्जरोख्याची खरेदी, दीर्घकालीन कर्जासाठी सहकारी संस्थेची हमी देणे, अशा प्रकारची मदत जी आहे ते राज्य सरकार आपल्याला सहकारी संस्था म्हणून आपल्याला मदत करत असते. हे आपला चौथा पॉईंट आहे, सरकारी अनुदान व मदत.
त्याच्यानंतर बाह्य साधनांमध्ये आपला 5वा पॉइंट आहे देणगी व बक्षिसे. आता सहकारी संस्थांना देणग्या व बक्षिसे स्वीकारण्याचा अधिकार आहे. आपले कोणी सभासद असतील, त्यांना वाटत असेल आपल्या संस्थेला काहीतरी देणगी द्यावी, संस्थेमध्ये जे चांगले काम करतात त्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक द्यावे, संस्थेने जर आपल्या चांगल्या प्रकारे संपूर्ण वर्षभराचा हिशोब ठेवला असेल, सगळं पारदर्शक असेल, तर सहकारी संस्थेला काही त्यांना जर बक्षीस द्यायचं असेल, देणगी द्यायची असेल, तर सभासद देऊ शकतात. सरकारकडून पण काही बक्षिसं असतात, त्यांच्याकडून पण काही देणग्या असतात. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इत्यादी संस्था सहकारी संस्थेस आर्थिक मदतीपोटी देणग्या देतात. आणि त्याच्यानंतर बघा, अशा देणग्या रोखीव अथवा मालमत्तेच्या स्वरूपात दिल्या जातात. उदाहरणार्थ कोणी जागा देतं, कोणी इमारत देतं, कोणी फर्निचर देतं, कोणी कपाटे देतात, खुर्च्या देतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे देणगी व बक्षिसे सहकारी संस्थेला मिळत असतात. मग अशा वेळेस अशी जर देणगी आणि मदत जर बक्षिसं जर मिळत असतील, तर सहकारी संस्था ते नाकारत नाही. सहकारी संस्था ही देणगी व मदत घेत असते. हा झाला आपला देणगी व बक्षिसे हा बाह्य साधनांमधला आपला पुढचा पॉइंट झालेला आहे. आता हे झाले आपली बाह्य साधने पूर्ण. आता बघा, हे जे आहे हे तुम्ही तुमच्या सहकाराच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहा. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की आपलं आत्ताचं जे लेक्चर आहे, तर याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांनी मागे जी ऑनलाईन टेस्ट घेतली आहे, ती बऱ्याचशा मुलांनी दिलेली नाही आहे. तर तुम्ही तसं करू नका. हे तुमच्यासाठी सगळं चाललेलं आहे. तुमच्यासाठी आम्ही एवढा प्रयत्न करतोय, तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. तुम्ही 12वीला आहात आणि आपलं पोर्शन जरी कमी झालेलं असलं, तरी आपलं बोर्ड आहे, आपल्याला परीक्षा द्यायची आहे. याचं तुम्ही लक्षात घेऊन जी ऑनलाईन टेस्ट मी देते, ती ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवत जा. तर आपलं पुढचा जो प्रकार आहे, तो आहे सहकारी संस्थेच्या सभा. आता तुम्ही म्हणाल की आता आपण सहकारी संस्थेची भागभांडवलाची साधने बघितली आणि आता आपण सहकारी संस्थेच्या सभा बघतोय. तर हे पॉईंट जरी वेगवेगळे असलं, तरी आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून आणि सहकारी संस्थेचं कामकाज कसं चालतं याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण अंतर्गत साधने आणि बाह्य साधने ही आपण बघितलेली आहेत. आणि अंतर्गत साधने, बाह्य साधने परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. हे मी तुम्हाला कुठे त्या वेळेस जेव्हा लेक्चर झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ते होमवर्कच्या वहीत लिहायचं आहे की क्लासवर्कच्या वहीत लिहायचं आहे, हे मी तुम्हाला त्या वेळेस सूचना देऊन सांगितलेलं आहे. मग आता हा जो पॉईंट आहे, हा तुम्ही कुठे लिहिणार आहात? हा तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. कुठलं? सहकारी संस्थेची बाह्य साधने. समजलं? त्याच्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण बिगर सभासदांच्या ठेवी केलेल्या आणि आता मी हे जे 5 पॉईंट आहेत ते मी डिस्कस केलेले आहेत आणि आपलं सहकारी संस्थेची बाह्य साधने संपलेली. आता पुढचा जो पॉईंट आहे सहकारी संस्थेच्या सभा. तर सभा का महत्त्वाच्या आहे सहकारी संस्थेला? तर सहकारी संस्थेचं कामकाज कसं चाललेलं आहे हे बघण्यासाठी त्यांच्या सभा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो. सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाची मालकी असंख्य भागधारकांच्या हाती सोपवलेली असते आणि कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाला व्यवसायाचे निर्णय घेता येत नाहीत. आणि त्यासाठी संस्थेची ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी सभासदांनी एकत्र येऊन चर्चा करायची असते आणि सभेविषयी कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. ते निर्णय ह्या सभेमध्ये घेतले जातात. म्हणून सभा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता बघा, आपण एक्झाम्पल घेतलं होतं की सहकारी संस्था भागभांडवल गोळा करून काय करते? सहकारी संस्था स्थापन करते. मग भागभांडवल म्हणजे सभासद. मग हे सभासद एकाच ठिकाणी राहत नाहीयेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आहे आणि त्यांना सहकारी संस्थेचं कामकाज कसं चालतंय हा प्रश्न तर पडत असणारच आहे. मग अशा वेळेस त्यांच्या सभा घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, इतकं करून नुसतं त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं म्हणून सभा नाही घ्यायची. आपल्याला रोजचं दैनंदिन कामकाज करत असताना काही निर्णय घ्यावे लागतात. मग ते निर्णय एकटा सभासद, एकच माणूस भागधारक निर्णय घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस सर्व भागधारकांना एकत्र बोलवून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्याशी चर्चा करून आपण काय करणार आहोत? आपण त्यांच्याशी चर्चा करून त्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण फॉलोअप ठेवणार आहोत आणि नंतर ते चर्चा करून निर्णय घेतले जातील. त्याच्यामुळे काय होणार आहे की सगळ्या सभासदांना समजेल की संस्थेमध्ये काय चाललेलं आहे. आणि नंतर कोणी म्हणणार, काय हा निर्णय घेतला आणि आम्हाला हा माहितीच नाही आहे. नाही, असं होणार नाही. ज्या अर्थी तुम्ही सभासद आहात त्या अर्थी तुम्हाला सगळ्या निर्णयांमध्ये सहभाग घेण्याचा आणि तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा अधिकार तुम्हाला सभेमार्फत मिळणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण आता मी तुम्हाला फक्त सभेचा अर्थ सांगितला. तर पुढच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेच्या ज्या विविध प्रकारच्या सभा आहेत त्या बघणार आहोत. थँक्यू.